हरिभक्तपरायण आबासाहेब महाराज गोडसे त्यांना साप्तकी हरिभक्तपरायण बबन महाराज केळकर.
पुरविले मनोरथ प्रेम वाढविले देवा बनवी घेऊन या सेवा केली विनवणी तैसी पुरविले धनी प्रेम वाढविले देवा बनवी घेऊन या सेवा तुका म्हणे काया तुका म्हणे काया रसा करून देवरुनिया प्रेम वाढविले देवा पदवी घेऊन या सेवा
मानसी वृंजौ चित्तासी आपुल्या यवंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगाने प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतिजोधिकामोदिवक्त्रं खलानीशमादापमोदार्हचक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानैच विधाय भक्ति विरोकितेन समाधिभजन वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं आत्मरूप गणेश स्मरण सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ऐकिली मात पुरविले मनोरथ प्रेम वाढविले देवा परवी घेऊन या सेवा. प्रस्तुत आजच्या आपल्या नैमित्तिक कीर्तन प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग हा त्यांच्या जन्माने साधनाने तपश्चर्येने पावन झालेली ही भूमी ते संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचाच आहे. या अभंगातून तुकोबाराय देवाकडे सलगी करून देवा तू माझे मनोरथ पूर्ण केलेले आहेत अशी देवापुढे आपली कृतज्ञता प्रकट करतात. आज या ठिकाणी ही नैमित्तिक सेवा होती आहे. निमित्ताला धरून केली जाणारी सेवा ही नैमित्तिक सेवा. कोणता निमित्त आपल्या सर्वांना ज्ञात येते जाणूनच आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात. आपल्या सर्वांच्या नेहमी सहवासात असलेली सान्निध्यात असलेली श्री हरिभक्तपरायण सुदामबुवा बिडगुले यांनी आपला परमार्थ करत करत जे आपले स्वकर्तव्याची वाटचाल केली, जे हिंदुजा हॉस्पिटलला मुंबईला जी नोकरी केली, जी सेवा केली, परवा ते त्या सेवेतून निवृत्त झालेले आहेत. म्हणून सेवा निवृत्ती त्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. खूप चांगल्या प्रकारे सेवा केली. आपल्या नोकरीच्या सेवेत त्यांनी रुग्णांचीही सेवा केलेली आहे. त्याचबरोबर डॉक्टरांची आज्ञापालन त्या प्रकारेही आज्ञापालन ही सेवा ती घडवलेली आहे. तसंच महत्वाचा जो 2 वर्षाचा काळ आपल्या देशाच्या दृष्टीने भयंकर गेला, तो भयानक गेलेला काळ म्हणजे कोरोनाचा काळ. त्या कोरोनाच्या काळातही त्यांनी पूर्णत्वाने हॉस्पिटलमध्ये सेवा केलेली आहे. बाहेर हॉस्पिटलच्या नाही, 3ही ड्युट्या पूर्ण 24 तास या प्रकारे त्या हॉस्पिटलमध्येच राहून त्याप्रमाणे कोरोनाच्या काळातही खूप आत्मीयतेने जिव्हाळ्याने ती सेवा केली.
जशी ड्युटी प्राप्त होईल त्याप्रमाणे ती आनंदाने करणं, त्यात जितकं होईल परोपकाराचं कार्य, रुग्णांच्या सेवेचं कार्य तितकंही त्यांनी खूप आत्मीयतेने जिव्हाळ्याने केलेलं आहे. आणि ते करत असताना आपला परमार्थही त्यांनी साधवलेला आहे. तिथेच आता ड्युटी ही झाली, दुसरी ड्युटी सुरू. 8 तासच नाही, 16 तास नाही, कधी कधी 24 तास तीनही ड्युट्या केलेल्या आहेत. आणि आपली हिंदुजा हॉस्पिटल मधली ही नोकरी नसून आपल्या वाट्याला आलेली ही सेवा आहे. ही सेवा त्यांनी खूप जिव्हाळ्याने आत्मीयतेने केलेली आहे. म्हणून हॉस्पिटलद्वाराही त्यांचा सेवानिवृत्तीचा समारंभ परवा हॉस्पिटलमध्ये संपन्न झाला. आता त्यांना असं वाटू लागलं त्या सर्वांच्या प्रेमाने, सर्वांच्या सौजन्याने आपल्यालाही सेवा करता आली. त्या सर्वांच्याही सेवेला आपण काहीतरी याप्रमाणे लागावं म्हणून सेवानिवृत्तीचा एक आनंदाचा एक कार्यक्रम त्यांनी इथे गाथामंदिरावर करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याप्रमाणे हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नामसंकीर्तनाद्वारा हा व्हावा, तसंच अन्नदानाद्वारा व्हावा. सर्वांना एक आपल्याकडे प्रेमाचं काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. म्हणून त्या सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम असल्यामुळे सेवेचाच काही भाग सांगावा आणि सेवा देवाने आपल्याकडून कशी करून घेतली हे समजावं म्हणून त्याच प्रकारचा अभंग मी आज आपल्याकडे सेवेला घेतलेला आहे. आई केली मात, पुरविले मनोरथ, प्रेम वाढविले देवा, बरवी घेऊन या सेवा. जगद्गुरु तुकोबा देवापुढे सर्वीचं भाषण करून देवापुढे आपली कृतज्ञता प्रकट करतात. तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये अतिशय महत्वाची जर आवड कोणती असेल तर ती सेवेची आवड. सेवा आपल्या जीवनात घडली पाहिजे हाच तुकोबारायांचा मूलभूत आकांक्षेचा विषय. सेवा जीवनात घडली तरच आपल्या जीवनाला काही अर्थ आहे, तरच ते जीवन सार्थ आहे. जर सेवा आपल्या जीवनात घडत नसेल तर ती सेवा, ते जीवन आपलं निरर्थक आहे, आपल्या जीवनात काही सार नाही असं तुकोबाराय म्हणत होते. सेवेविना चित्ती सार सेवेविना चित्ती सार नाही.
सेवा हीच आपल्या जीवनातली खरी सार आहे. सेवा नसेल तर आपलं जीवन हे असार आहे असं तुकोबारांना वाटत होतं. सेवेविषयीच तुकोबारांची अतिशय ही तळमळ होती, भावना होती. कोणी म्हणाल अशी का होती, तर त्याचं कारण म्हणजे आपल्या लौकिक भाषेत बोलायचं जर झालं तर ही आनुवंशिकता होती. तुकोबाराय ज्या घराण्यात जन्माला आले ते घराणं हे सेवेवरच आपलं जीवन व्यतीत करत होतं. सेवा हाच त्या सर्वांचा जीवनातला मूळ बांधा होता. म्हणून ती सेवा 8 पिढ्या सतत चालत आलेली, त्या पूर्वजांकडून घडलेली जी सहज सेवा, त्या वडिलांकडून घडलेली ही सहज सेवा, तीच सेवा माझ्यामध्ये आलेली आहे आणि माझ्याकडून ही सेवा घडते आहे. काही अंशात का होईना त्याप्रमाणे माझ्या जीवनात या सेवेविषयीचा भाव हा प्रगट होतो आहे. सहज वडिला होती सेवा म्हणून पूजितो या देवा, तुका म्हणे भावासाठी झडी घ्या कोणी. सहज वडिला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. वाढ वडिलांनी ही सेवा केलेली, ती सेवा चालत आलेली, तीच माझ्याकडून काही अंश का होईना माझ्या जीवनात ती अंतर्भूत झालेली आहे. ती सेवा माझ्याकडून घडते आहे. मनुष्याचं आपल्या जीवनातलं एक महत्वाचं कर्तव्य असायला पाहिजे की आपले वाढ वडील जे करत आले, त्यांनी जे आपल्याला संस्कार दिले, त्यांनी जे विचार दिले, त्यांनी जे मार्गदर्शन केलं, त्यानुसार आपल्या जीवनाची वाटचाल करून आपण आपल्या वडिलांचं महत्व वाढवायला पाहिजे. हे पुत्राचं कर्तव्य आहे. वाढवी आपल्या वडिलांचं महत्व वाढवलं पाहिजे. नाही वाढवता आलं तरी हरकत नाही, निदान घालवलं तरी नाही पाहिजे, कमी तरी केलं नाही पाहिजे. तुकोबारा या वृत्तीचे असल्यामुळे आपल्या वाढवडिलांकडून चालत आले सेवा तिथे अंशतः त्याप्रमाणे करतायत. परंतु तुकोबारांचं त्यात समाधान होत नाही. तुकोबारांना असं वाटू लागलं की आपली सेवा ही देवाला आवडेल अशी चांगल्या प्रकारे घडत राहिली पाहिजे, ती घडलीच पाहिजे आपल्याकडून. आणि ती पूर्णतः घडण्याकरता देवांची जर कृपा झाली, देवाने तर आपल्याला ते दिलं देणं, तर आपल्याकडून ही सेवा घडत जाईल चांगली. म्हणून तुकोबारा म्हणताय आपण देवाकडच प्रार्थना करूया, देवा मला तुमच्या चरणाची सेवा घडवू द्या. तुका म्हणे देवा
सेवा मला द्या. माझी अपेक्षा आहे, माझी तुमच्याकडे प्रार्थना आहे की माझ्या हाताने देवा तुम्ही सेवा करून घ्या, ही माझी तुम्हाला विनवणी आहे. घ्यावी माझी हाती सेवा. घ्यावी माझ्या हाते सेवा, हेची देवा विनवणी. माझ्या हाताने आपण सेवा घ्या, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. सेवेविषयी तुकोबरा देवाला आग्रहाने प्रार्थना करून सांगतात की माझ्यातून देवा तुम्ही सेवा करून घ्या. देवाने विचार केला, सेवा करून घेणं म्हणजे आपल्याला जरा जड आहे, त्रासदायक आहे. त्यापेक्षा एक आपण करूया. एकदा यांना मुक्ती का दिली का प्रश्न मिटला. मुक्ती दिल्यानंतर त्यांचा विषय संपला जातो, सुटला जातो. आणि सेवा म्हटली हे कायमच त्याचं सेवकच व्हावं लागतं. म्हणून तुकोबाराने विचार केला, तुकोबाराय मला सेवा दे असं म्हणताय, तर देवाने म्हणावं तुकोबाराय माझं असं म्हणणं आहे, तुम्ही सेवा मागण्यापेक्षा मुक्ती मागा, मी तुम्हाला मुक्ती देतो. सेवा कशाला मागता? सेवा मागणं म्हणजे सतत पारतंत्र्यात राहणं. त्यापेक्षा मुक्ती देतो मी तुम्हाला. तेव्हा तुकोबारा देवाला म्हणतात, देवा प्लीज माझी तुम्हाला विनंती आहे, ती मुक्ती नकोच. देवाई आणि त्या निमित्तानं त्यांचा आपण आज या ठिकाणी सेवानिवृत्ती सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न करीत असताना या निमित्तानं तुम्हाला सर्वांचं श्रद्धास्थान पूजनीय श्रद्धेय श्री गुरुवारी हरिभक्तीपरायण पांडुरंगजी महाराज घोले अर्थात दादा यांचं या ठिकाणी कीर्तन या निमित्तानं श्री सुदामांच्या या सेवा निवृत्ती सन्मानप्रती त्यांनी आपल्या शब्दानं संत वचनानं या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रबोधन करून श्री हरिभक्त सुदाम महाराजांच्या कार्याचा आणि त्यांच्या जीवनाचा थोडक्यात मागोवा घेतलेला आहे. आणि निमित्तानं या ठिकाणी सुदाम महाराज मिडगुले सेवानिवृत्तीच्या निमित्तानं आज कीर्तन सेवा दादांची या ठिकाणी संपन्न झाली. आणि दादांसाठी त्यांच्या जीवनमानाला सुदामांनी 60 वर्ष सेवा केली. त्यांचं वय आता 61 मध्ये पदार्पण झालंय. म्हणून पूज्य श्रद्धेय आपणा सर्वांचे गुरुवारी दादांच्या सेवेप्रती त्यांनी आरोग्य निधी म्हणून 61,000चा निधी या निमित्तानं त्यांचं वय 61 मध्ये पदार्पण करते. यापूर्वी सुद्धा पूज्य श्रद्धेय बाबांच्या 75च्या निमित्तानं अमृत महोत्सवाच्या निमित्तानं 75,000 रुपयाचा निधी सुदामांनी समर्पित केला होता. आणि आता त्यांच्या 61च्या पदार्पणाच्या निमित्तानं 61,000चा आरोग्य निधी देऊन त्यांच्या ठिकाणी प्रथम पूजन सुदामबा या ठिकाणी स्वतः करतील. श्याम
पुंडलिक वदर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय। यानंतर गाथा मंदिर परिवाराच्या वतीनं प्रथम सुदाम श्री हरिभक्त सुदाम महाराज गडगुले यांचा सेवानिवृत्ती संबंधानं त्यांचा सन्मान गाथा मंदिर परिवाराच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होईल। या ठिकाणी श्रद्धेय गुरुवर्य हरिभक्त दादा या ठिकाणी सुदामांच्या संपूर्ण सेवेबद्दल गाथा मंदिर परिवाराच्या वतीनं या ठिकाणी सुदामांचा सन्मान करतो। या ठिकाणी सुदामांची सूचना माझा सन्मान राहू द्या। माझ्या प्रती जी मंडळी या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचा प्रथम सन्मान होत असताना त्यांनी ठरवलंय श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की। यानंतर या ठिकाणी ज्यांचा आपण आज सेवानिवृत्ती समारंभ सन्मान सोहळा संपन्न करतो आहे अशा हरिभक्त सुदाम महाराज गिडगोले यांची 60 पूर्ण होऊन ते 61व्या वर्षात पदार्पण देत असल्यामुळं थोडा वेळ जाईल, पण त्यांच्याबद्दल एक आदर भावना कृतज्ञता म्हणून त्यांच्या वतीनं 61 व्यक्तीचा सन्मान त्यांनी करण्याचं या निमित्तानं ठरवलंय। थोडक्या वेळात जलद गतीनं ज्यांचा नामकरण होईल त्यांनी या ठिकाणी तात्काळायचे सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। कालच स्वतः सुदामबुवा उमामा सर्वांचं सत्तासन असणारे वैराग्य मूर्ती शांती लोकश्री मारुती महाराज फुलेकर यांची प्रकृती असून होऊन स्वतः सुदामबुवा हळदी क्षेत्र जाऊन त्यांनी त्या ठिकाणी त्याचा सन्मान आणि त्याचे आशीर्वाद घेऊन आले। यानंतर या ठिकाणी तो आपला सर्वांचा असणारे श्रद्धास्थान हरिभक्तीपराय श्री बनशी महाराज उबाळे यांच्या या ठिकाणी सन्मान सुदामबुवा स्वतः करतील। हरिभक्तीपराय बनशी महाराज उबाळे। यानंतर हरिभक्तीपराय श्री श्रद्धेय आबासाहेब महाराज गोडसे महाराष्ट्राच्या वारकरी समाजातून सर्वांना सुपरिचित असणारे सन्माननीय हरिभक्तीपराय आबासाहेब महाराज गोडसे। यानंतर या ठिकाणी श्री संत गोकुळधाम संस्थान सुनील शेडगे अध्यक्ष गोकुळधाम संस्थान सुनील शेडगे अध्यक्ष आपण पुढे या। सुनील शेडगे आलेत का? यानंतर गाथा मंदिर गुरुकुलाचे सन्माननीय प्रधानाचार्य हरिभक्तीपराय वैभव महाराज राक्षे वैभव महाराज राक्षे। यानंतर गाथा मंदिर गुरुकुलाचे अध्यापक सन्माननीय हरिभक्तीपराय केशव महाराज हागवणे। सुदामांची ही इच्छा आहे गाथा मंदिर गुरुकुलाचे या ठिकाणी सन्मान पूजन हरिभक्तीपराय केशव महाराज हागवणे हरिभक्तीपराय श्री मयूर महाराज गोडके अध्यापक हरिभक्तीपराय लक्ष्मणजी महाराज कुंडगर हरिभक्तीपराय शहाजी महाराज मोरे हरिभक्तीपराय बबन महाराज खेडकर हरिभक्तीपराय बबन महाराज खेडकर हरिभक्तीपराय सुभाष महाराज उबाळे हरिभक्तीपराय वैभव महाराज गाडेकर हरिभक्तीपराय वसंत महाराज नरवडे श्री संत कानुराज दिंडी सोळा देवते पंढरपूर वसंत महाराज नरवडे।
यानंतर या ठिकाणी विशेषतः खूप लांबून आलेले वारकरी साम्राज्य अत्यंत सेवानिष्ठ सत्कर्मी असणारे श्री नरेंद्र भाऊ नारखेडे, म्हैसूर, जिल्हा जळगाव, वारकरी साम्राज्य सत्कर्मी सेवेत त्यांचा बहुमोल सेवादान असते असे सन्माननीय नरेंद्र भाऊ नारखेडे, म्हैसूर, जिल्हा जळगाव. यानंतर गाभा मंदिराचे विश्वस्त सन्मान्य हरिभक्तराय सोपनकाका पाटील ढंगरे, हरिभक्तराय श्री दिलीप महाराज मुळीक विश्वस्त सचिव, सन्माननीय श्री नंदुशेठ मुतडक विश्वस्त गाभा मंदिर. गाभा मंदिराचे सन्माननीय कॉन्ट्रॅक्टर श्री दिनेश शेठ धाडीवार, धनेश शेठ धाडीवार. सन्माननीय रंगनाथजी हांडे ज्यांचा उल्लेख होतोय, आपण समोर या सन्मानात स्वीकार करा. तत्पूर्वी या ठिकाणी सन्माननीय विलासरावजी हांडे, सन्माननीय वसंतरावजी मंडलिक चला ज्यांचा उल्लेख होतोय, सन्माननीय पोपटरावजी गिडगुले, श्री भक्तिराम गाजरे, पोपटरावजी बिडगुले, भक्तिराम गाजरे, श्री शेडगे साहेब चांदपाडा मुंबई, श्री शिवकृपा पतसंस्था ठाणे यांचे आळंदी येथील प्रतिनिधी श्री फटकरे साहेब, शिवकृपा पतसंस्था ठाणे फटकरे साहेब, बाबाजी भोवन, सन्माननीय विठ्ठलजी पानसरे, सन्माननीय दिनेशजी पडवळ, सन्माननीय रवींद्रजी बोंबे ज्यांचा उल्लेख होता असे सर्व सेवक मंडळी, सन्माननीय साहेबराव आदक, श्री रंगनाथजी साळुंके, श्री सुरेशजी साळुंके, महादेवरावजी व्यवहारे, श्री प्रसाद देशमुख परळी, सन्मानित तुळशीराम माधक, श्री पाटील गुरुजी मुख्याध्यापक, श्री किसनरावजी बिडगुले, पाटील गुरुजी मुख्याध्यापक, किसनरावजी बिडगुले, आकाशजी जाधव, श्री बबनरावजी बोडके मनमाड, श्री बबनरावजी बोडके मनमाड, श्री आकाश मावळे फैजपूर, श्री आकाशजी मावळे फैजपूर, श्री मुकेश महाराज पाटील फैजपूर, श्री काळूराम दादा आदक, काळूरामजी गाजरे, श्री तुळशीराम देवराम आदक यादव, आर्मी मध्ये सैनिक तुळशीराम देवराम आदक, श्री सागरजी बिडगुले, रंगनाथजी जाधव हिवरे कुंभार, रामभाऊ बोत्रे हिवरे कुंभार, शरदजी जामदार ज्यांचा उल्लेख होता ते सर्व सुदामांच्या प्रती ही आपली सद्भावना, त्यांनी आपला सन्मान आपण त्यांचा करणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी त्यांना आतापर्यंत प्रेमाचं या ठिकाणी दान दिलं, त्याप्रती त्यांची कृतज्ञता प्रथम व्यक्त करते. शरद जामदार, गणेशजी बिडगुले सरपंच बिडगुलवाडी, गणेशजी बिडगुले सरपंच बिडगुलवाडी, ज्या मातीचा खेळ लावता कापड ती माती संपूर्ण जीवनाला उजेडीच्या मातीतून सुदामांचं जन्मजीवन घडलं, मुंबईपर्यंत पोहोचले आणि गातामध्ये सेवे कार्यात झाले. असं त्यांचं मूळ गाव बिडगुलवाडी, तालुक्यासाई, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. त्यांच्या गावचे असणारे सरपंच सन्माननीय गणेशजी बिडगुले यांना या ठिकाणी त्यांचं सन्मान होत आहे. यानंतर फक्कड महाराज मांदळे विनेकरी, फक्कड महाराज मांदळे विनेकरी, सुदामरावजी लंके, बाळासाहेब
मिडगुले, काळूकामचे गाजरे, कामठे महाराज रवींद्र कामठेवाडी, कामठे महाराज रवींद्रेकर कामठेवाडी, अशोक महाराज चौरे येणेरे, ज्ञानेश्वरचे दरेकर, गोपी पानसरे, सर्वांचं नामनिर्देश यादी या ठिकाणी पोहोचली. ज्यांचा झाला असेल, ज्यांचा राहिला असेल पण नामनिर्देश या ठिकाणी नसेल, आपण राहिला त्या महाराज राहिले झाला कसं. श्री हरी महाराज कोलांगे या ठिकाणी दरेकर महाराज, ज्ञानेश्वर दरेकर, भालचंद्र दरेकर. या ठिकाणी हरिभक्तीपरायण गाभा मंदिराचे आणि वारकरी समुदायाचे सेवानिष्ठ, सेवाधारी, सेवा अग्रणी हरिभक्तीपरायण सुदाम महाराज मिडगुले यांचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न असताना त्यांची 61 वर्षाच्या पदार्पणात त्यांनी आज या ठिकाणी जवळपास 100 लोकांना या ठिकाणी एक कृतज्ञता सन्मान त्यांनी केल्यानंतर आपल्या सर्वांचं या ठिकाणी येणं त्यांच्या या सेवानिवृत्ती निमित्तानं झालेलं आहे. आणि ज्यांना कोणाला सन्मान करायचे असतील ते सन्मान या ठिकाणी मी सांगितल्यानंतर 100 होते. थांबा 2 मिनिटं थांबा. प्रभावती सुनील मिडगुले आपण या ठिकाणी यायचे. आदर्श सरपंच मिडगुलवाडी प्रभावती ताई मिडगुले यांना या ठिकाणी सन्मान केला जाते. परमपूज्य सूर्यदेव पांडुरंग महाराज यांच्या आश्रयाने मुंबईमध्ये नोकरी करत असताना सुदाम महाराज फक्त साप्ताह कीर्तन या 60 गावी यायचे. त्यांचं यशस्वी चालू झालं. आता संपूर्ण त्यांना 100 आयुष्य मिळो अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि गाभामध्ये परिवारानं त्यांचा जो सन्मान केला सर्व वारकरी बंधूंचं आभार मानतो. सर्व उपस्थित आलेले भाविक इकडे बघा. तुमचा फोटो काढू तुम्हाला
गाथा मंदिर देहू. पाहिलेच नाही तुम्हाला बरं का. जय हरी जय हरी. गाथा मंदिर गुरुवर्य परमपूज्य गुले महाराज त्यांच्या वारकरी संप्रदायातील सर्व सहकाऱ्यांनी दानशूर व्यक्तींनी हे गाथा मंदिर भरण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे मग अन्य तुकोबा समर्थ याने केला पुरुषार्थ जळी दगडासहित वया तार्याला जैसाडा ह्या रामेश्वर भट्ट दिला तुका विष्णू नाही. रामेश्वर भट्ट म्हणजे तुकोबारायांचे विरोधक. गाथेतील सर्व अभंग भिंतीवर कोरलेले आहेत. कृष्णारी भव्य दिव्य असं गाथा मंदिर. मंदिर मंदिर देखो.